आजचा आपला दौरा जरा लांबच होता, म्हणजेच आपल्या कोल्हापूरला हो. मग जात असताना वन्हाळे फाट्यावर डाव्या साईडला समृद्धी आणि हॉटेल पाहुणचार वगैरे लागते. मग इथं थांबून जरा नाश्ता करूया म्हणलं. मग इथं घेतलेल्या मी इडली क्वालिटी होती आणि तिथं नाश्ता वगैरे केला आणि तिथनं पोचलो कागलमध्ये. कागलमधनं मारला लेफ्ट आणि सरळ निघालो कोल्हापूरला. आणि आपल्याला जायचं होते म्हणजे राजांपूत असणाऱ्या डॉक्टर नलवडे यांच्याकडं. मग तिथं जाऊन बसलो. आम्ही पोचलेलो 10:30 वाजता आणि तिथं तरीसुद्धा आमचा नंबर 9-10 होता. इथं जर असलं तर लवकर जाते भावानो. आता इथं नंबराला बसल्या म्हटलं काय तर नाश्ता करून येऊया. समोरच मामांचं हॉटेल आहे. इथं मस्तपैकी ॲप वगैरे खाल्लं. त्याच्यानंतर वाजले 12:30 आणि त्याच्यानंतर मला एक कुपन मिळालं. मग ते डॉक्टरांना दाखवलं वगैरे तिथनं बाहेर पडलो. आता गरमी तर लय होती म्हणून म्हटलं ओल्ड बॉम्बेवाल्यांचं बदाम शेक ट्राय करायला लागतं आणि बदाम शेक एवढं भारी लागतं भावण्यांचं. इथं आला की नक्की ट्राय करा. तिथं बदामचे वगैरे पिलं आणि तिथनं पोहोचलो सदर बाजारात सासरवाडीला. तिथं आईंची वगैरे भेट वगैरे घेतली आणि निघालो ज्योतिबा रोडला. जात असताना भाऊ सायकलून चाललेला. आता ह्यो कोण आहे काय ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी दुसरा रील अपलोड केला आहे भावानं. तिथं तुम्ही जाऊन ते बघू शकताय. तरी पण एवढं सांगतो की ह्यो भाऊ सायकलवरून पूर्ण इंडिया ट्रॅव्हल करायला. आता बाकी कोण आहे काय तुम्हाला दुसऱ्या रीलमध्ये बघायला मिळेल. तिथनं धरला ज्योतिबाचा रस्ता आणि सरळ पोहोचलो ज्योतिबाच्या रस्त्याला. आता ज्योतिबाला ज्यावेळी तुम्ही जाताय तिथे ते पावती घेतली जातात. 2 पावत्या होत्या. एक म्हणजे पार्किंगचं भाडं आणि दुसरं म्हणजे मानसी तिकीट. म्हणजे प्रत्येक माणसाला 5 रुपये तिकीट असं. त्याच्यानंतर ज्योतिबा पोहोचलो. गाडी वगैरे काय साईडला लावली आणि गेलो ज्योतिबाला दर्शनाला. आज जाऊन ज्योतिबांचं दर्शन वगैरे घेतलं. बोला ज्योतिबा नावानं चांग भलं. मग त्याच्यानंतर तिथं फोटो एक तर काढायला लागतो कंपल्सरी हो. मग दर्शन वगैरे घेऊन आलं. बाहेर एक सेल्फी काढला. कसा वाटते भावानं कमेंट नक्की सांगा. आता दर्शन झाल्यावर मिसेस म्हणली मला आंबा खायचा आहे. मग ठीक आहे म्हटलं. तिला आंबा घेऊन दिला आणि निघलो घरात रिटर्न. तर रील आवडला असल्यास भावानं नक्की सांगा आणि लाईक नक्की करा.